येशूचं स्पष्ट वचन आहे, राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल. तेव्हा ही सुवार्ता, देवाच्या राज्याची ही सुवार्ता संपूर्ण जगात जेव्हा गाजवली जाणार तेव्हा शेवट होणार. आणि आज आपण बघतो ही सुवार्ता वाऱ्यासारखी सगळ्या ठिकाणी पसरत आहे. लोक स्वीकारत नाहीयेत ती वेगळी गोष्ट आहे. तुम्ही स्वीकारा की स्वीकारू नका, येशूच्या शिष्याचं काम आहे सुवार्तेचा प्रसार करणं. येशूच्या शिष्याचं काम आहे सुवार्तेची घोषणा करणं. येशूच्या लोकांचं काम आहे देवराज्याची घोषणा करणं. ऐकणाऱ्यांनी स्वीकारो अथवा न स्वीकारो, कारण सगळे स्वीकारत नाहीत, अशासाठी स्वीकारत नाहीत की त्यांना त्यांच्या पापांमध्येच आनंद असतो. त्यांना त्यांचं अंधाराचं जीवन सोडायचं नाही आहे, त्यांना त्यांचं पापी जीवन सोडायचं नाही आहे. आंधळ्याचे आंधळे वाटाडी असल्यासारखे ते एकमेकांना आशा देत आहेत. उद्या चांगला असेल, परवा चांगला असेल, 1 वर्षाने अजून चांगला काळ असेल. येशूने केवढं समर्पक उदाहरण दिलेलं आहे. आंधळा आंधळ्याला रस्ता दाखवायला लागला तर दोघं खड्ड्यात पडणार. ही आहे जगाची अवस्था. कुठे आहे खरी आशा, कुठे आहे खरी मुक्ती? या जगाचा शेवट होणार आहे आणि सांगणारा माणूस नाहीये ज्याने हे जग बनवलेलं आहे, त्यानेच सांगितलेलं आहे, कारण त्याला या जगातली घाण अतिशय अस्वस्थ करत आहे. या जगात माणसाने पापाची जी घाण बनवलेली आहे त्या घाणेची दुर्गंधी वर स्वर्गात पोहोचलेली आहे. पापाला घाण येते, आपल्याला येत नाही, कारण आपण डुकरासारखे घाणीतच लोळतोय. तर डुकराला घाणीचा वास कसा येणार? पण जो पापापासून दूर आहे त्याला समजतं. जसा एखादा माणूस दारू सोडतो म्हणजे देवाच्या कृपेने, आणि नंतर तो म्हणतो आता मला दारूचा वास आला की उलटी होते, म्हणजे आता तो त्या घाणीतून बाहेर आला, आता दारूचा वास सहन होत नाही. माणसाने या जगात पापाची घाण करून ठेवलेली आहे आणि या घाणीची दुर्गंधी वर स्वर्गात पोचलेली आहे. आणि म्हणून देवाला हे जग नष्ट करायचं आहे. पण हे जग नष्ट करताना देवाला त्याच्यावर प्रेम करणाऱ्या, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या नम्र मनाच्या लोकांना वाचवायचं आहे.